वर बलात्कार होतोय, तिला सांगायचं की तुझा आवाज 52 डेसिबलच्या बाहेर चाललाय, वरचा बघ किती शांत आहे तो लुटमार करणारा दरोडेखोर हरामखोर तो शांत असणारच. आक्रोश करणार जो अत्याचार होतोय ज्याच्यावर आज आम्हाला आमच्या देशामध्ये, आमच्या मावळ मातीमध्ये, या रांगड्या मातीमध्ये आम्हाला देशाच्या रक्षणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी आक्रोश करावा लागतोय, टाहो फोडावा लागतोय. बसलेल्या आया बहिणींच्या मळवटाच्या रक्षणासाठी, त्यांच्या शिलाच्या रक्षणासाठी, त्यांच्या आबरूच्या रक्षणासाठी ही व्यासपीठ आम्हाला रणांगण म्हणून वापरावी लागतायत. हे आमचं सुदैव नाहीये, हे आमचं दुर्दैव आहे. आज हिंदुस्थानामध्ये हिंदू मेळावा घ्यावा लागतो आणि पाकिस्तानमध्ये काय होतं, ते हेमराज नावाच्या ज्या सैनिकाचा आता गेल्या 2 महिन्यामध्ये जे सीमेवर सैनिकाचं शिर छेदून नेलं होतं, मुंडकं कापून नेलं होतं, त्या हरामखोर देशद्रोही लांड्यांनी, जिहाद्यांनी ते मुंडकं कापून नेणाऱ्या त्या तिथल्या देशद्रोही सैनिकाचा, लांड्याचा सत्कार 5 लाख रुपये रोख देऊन करण्यात आला. आणि इथे काय झालं, ते हेमराजला साधी शासकीय मानवंदना सुद्धा देण्यात आली नाही. शासकीय मानवंदना जो त्याचा अधिकार होता, तो राष्ट्राचा अधिकार होता. राष्ट्रासाठी रक्त सांडलेल्या सीमेवरच्या सैनिकाला मानवंदना शासकीय देणं हा देशाचा हक्क आहे, अधिकार आहे आणि कर्तव्य आहे. ते कर्तव्याला चुकलंय केंद्र सरकार, कारण त्यांच्या घोटाळ्यांमध्ये लक्ष आहे, चरित्राशी त्यांचं काही घेणं देणं नाही. राष्ट्र मेलं तरी चालेल, आमचे बंगले युरोपात आहेत, स्वित्झर्लंडमध्ये आहेत, इथला मरेल तर कोण मरेल, भूमिपुत्र मरेल. मातीशी प्रेम असणारा, ज्याची नाळ ह्या मातीशी आहे, तो मरणार आहे. बलात्कार होणार हिंदू स्त्रियांवर, आमच्या बायका तर पबमध्ये नाचतायत ना, डान्स करतायत ना. अशी बाजारभुणगी सत्तेवर पिल्लावर बसली आहे आणि ती बुरशी हटवून, ती वाळवी हटवून या राष्ट्राचं रक्षण करायचं असेल तर एकमेव उपाय आहे, कित्येक झाले आणि होतील राजे असंख्य जगती, परी न शिवबा समान होईल या अवनीवरती. छत्रपती शिवप्रभूंची अक्षय्य जयंतीला केलेली ही जयंती अक्षय्य तर राहीलच, पण आज आपण जयंतीच्या निमित्तानं कृतीचा संकल्प सोडला पाहिजे. अफजल खानाला काका बोलवायचा, मामा बोलवायचा चालेल, पण शेवटचं स्थान कुठे असणार, प्रतापगडाच्या पायथ्याशी. 1 लाख शाहिस्तेखानाच्या फौजेमध्ये 1.25 लाख शाहिस्तेखानाच्या फौजेमध्ये 1.25 लाख लोकांच्या फौजेमध्ये 200-400 मावळे घुसतात आणि शाहिस्त्याची छाटून येतात बोट. वाचला छत्रपतींच्या काय त्याचं सुदैव असेल किंवा आपलं सुदैव म्हणा की 1.25 लाखाच्या फौजेत त्याची बोट छाटून अख्ख्या जगाला दाखवण्यासाठी जिवंत राहायला बडवा. आणि त्याला ढाक्याला पळून जाऊसं वाटलं. दुसऱ्या दिवशी त्याने पुणे सोडलंय आणि ढाक्याकडे त्याची रवानगी करण्यात आलेली आहे. तो बोलतो महाराष्ट्र प्रदेश हा भूतांचा, पिशाच्यांचा, शैतानांचा आहे. ज्याला जगाने ज्यांना सैतान म्हटलं त्या सैतानांना या महाराष्ट्रात सैतानं दिसली, कारण छत्रपती शिवप्रभूंची आपल्यावर कृपा उदंड होती. जगाने ज्यांना सैतान म्हटलं, जगाला जर शाप लागला असेल, मानव जातीला जर कलंक लागला असेल तर तो कलंक आहे इस्लाम. जो सांगतो की जो अल्लाहला मानणार नाही, जो प्रेषित मोहम्मदाला मानणार नाही, जो कुराणला मानणार नाही, जो जिब्राईल नावाच्या देवदूताला मानणार नाही आणि जो एकमेव दीन म्हणजे धर्म इस्लाम याचं आचरण करणार नाही, तो कोण आहे, तो काफिर आहे. आणि त्या काफिराची जी पूजा असते, आज आपण छत्रपती शिवप्रभूंची पूजा बांधली, डाव्या बाजूला शक्तीचं प्रेरणास्थान बजरंगबलींची पूजा आपण बांधतोय. ही पूजा भगवान बुद्धांची पूजा जी तालिबानमध्ये त्यांनी तोफा लावून फोडण्यात आली. भगवान बुद्धांच्या मूर्तीत तालिबानी सत्ता आल्यानंतर तालिबानने तोफा लावल्या, उकळी तोफा, आणि 2500 वर्ष जुन्या मूर्ती फोडून काढल्या. त्याचं कारण होतं इस्लामला मूर्तीपूजा मान्य नाही. इस्लाम म्हणतो मूर्तीपूजा करणं म्हणजे कुफ्र आहे, कुफ्र म्हणजे गलिच्छ कार्य. आणि कुफ्र करणारा तुमच्या माझ्यासारखा हिंदू, मग तो बौद्ध असो, शीख असो, जैन असो, महानुभाव असो, वारकरी असो, धारकरी असो, लिंगायत असो, शैव असो, वीरशैव असो, तो कोणी असो, तो जो गैर इस्लामिक आहे, जो अल्लाहला मानणार नाही, जो कुराण नावाचा एकमेव धर्मग्रंथ आचरणात आणणार नाही, जो नमाज नावाची एकमेव पूजा पद्धती आचरणात आणणार नाही, जो जिब्राईल नावाच्या एकमेव देवदूतावर ज्याचा विश्वास नाही, देवाला जो केवळ अल्लाह या नावाने संबोधत नाही, इतर नावाने संबोधन करतो, तो सारा हिंदू किंवा गैर हिंदू, गैर मुसलमान जो आहे तो काफिर आहे. आणि त्या काफिराची अवस्था काय केली पाहिजे, तर जगताप आणि गांगुर्डे जे भिवंडीमध्ये पोलीस जाळून मारण्यात आले, अर्ध जाळलेल्या अवस्थेत सापडले. का तर तिकडे पोलिसांचा ब्रिटिशांच्या काळामध्ये राखीव पोलावट होता, एक भूखंड होता,
पोलिसांसाठी राखीव ठेवलेला. पोलिसांना इंग्रजांच्या काळात जेव्हा ते भिवंडी, आगरी, कोळी आणि भंडाऱ्यांचं एक छोटंसं गाव होतं, त्या आगरी, कोळी, भंडाऱ्यांच्या त्या गावामध्ये ब्रिटिश शासनाने पोलिसांची वसाहत बसवण्यासाठी, ठाणे जिल्ह्यामधल्या पोलिसांची वसाहत बसवण्यासाठी तो भूखंड आरक्षित केला होता. आणि मग अनेक वर्षानंतर पोलिसांची आवश्यकता वाढल्यानंतर, संकुलांची आवश्यकता वाढल्यानंतर, त्यांच्या निवासाचे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर तो भूखंड पोलिसांनी तिथे वसाहत बांधण्यासाठी कारवाई चालू केली. त्यात ना महाराष्ट्र सरकारचा विरोध होता ना केंद्र सरकारचा, असूच शकत नाही, कारण तो पोलिसांसाठीच आरक्षित होता. पण तेव्हा आगरी आणि कुणबी, कोळ्यांचं, भंडाऱ्यांचं असलेलं गाव आज बांगलादेशी, बिहारी, युपी आणि महाराष्ट्रातले काही फुटीर मुसलमान बहुल झालेले आहे. तिथून अबू असीम आझमी हा 1993च्या बॉम्बस्फोटातला आरोपी आमदार म्हणून निवडून येतो. बघा, मुस्लिम बहुल झाल्याबरोबर निवडून कोण आला? मिंडसेकर निवडून नाही आले, भगवान दादा निवडून नाही आले. कोण आला? तर 93च्या दंगलीतला, बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपी अबू असीम आझमी निवडून आला. म्हणजे नुसता अबू असीम आझमीच दोषी आहे का? नाही, त्याचा मतदारही तेवढाच देशद्रोही आहे. आणि त्या देशद्रोही मतदारानेच त्या देशद्रोही उमेदवाराला निवडून आपल्या विधानसभेत म्हणजे या महाराष्ट्राच्या देवाऱ्यात पाठवलंय. म्हणून मगाशी सांगितलं, विंचू देवाऱ्यासी आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम अधमासी ते अधम. आणि त्या भिवंडीमध्ये जेव्हा महाराष्ट्र सरकारने, राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली, पोलिसांच्या मुख्यालयांच्या शिफारसीने तिथे निवासी संकुल आणि काही पोलिसांचं मुख्यालय उभारण्याची कारवाई चालू झाली, त्याबरोबर देशद्रोह्यांची माथी भडकली. त्यांना सावधान झाले की अरे बापरे, पोलिसांचं मुख्यालय, मग पोलिसांचं मुख्यालय जर झालं तर बांगलादेशी, पाकिस्तानी बेकायदेशीर घुसखोर आहेत, त्यांचं काय होणार? इथे जे अतिरेकी भारतात दंगल करतात, बॉम्बस्फोट करतात, आया बहिणी पळवतात, लव जिहाद करतात, हिंदू मुलींना बाटवण्यासाठी तिकडे नेलं जातं, तिकडे कुंटण खाण्यासारखं त्यांना कोंडलं जातं, त्यांच्यावर जोर जबरदस्ती करून, त्यांची अश्लील चित्रफिती तयार करून त्यांचं धर्मांतरण केलं जातं आणि त्यांना तिथे रखेलीसारखं ठेवलं जातं. अशा या भिवंडीमध्ये जर महाराष्ट्र पोलिसांचा जर डोळा पडला, त्यांचं वावर वाढला, तर आमच्या देशद्रोह्यांचं काय होणार? आणि मग त्या चिंतेने देशद्रोही व्याकुळ झाले, व्यथित झाले. आणि मग त्या अबू असीम आझमीने तिथे जोरदार भाषण केलं की जमीन मुसलमानों की है, ये जमीन मुसलमानों की है, पुलिस को इंच भर भी हम जमीन नहीं देंगे. ही जमीन मुसलमानांची जमीन आहे तुमची प्रतापगडाच्या पायथ्याशी. महाराष्ट्राची, छत्रपती शिवप्रभूंची, पराक्रमाची, शंभू महाराजांच्या धर्मबलिदानांची वारसा परंपरा लाभलेला महाराष्ट्र हा भारतखंड ज्याच्यावर गौरव करतो, त्याच्यावर सेनापती बापटांचं एक काव्य आहे, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गारा न चाले, खरा वीरवैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधारभू भारताचा. म्हणजे महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मरेल. हे राष्ट्र जे जिवंत आहे त्या एका प्रदेशामुळे, त्या एका जमातीमुळे, 18 पगार जाती, 12 बलुतेदारांमुळे. एकमेव उपाय आहे, कित्येक झाले आणि होतील राजे असंख्य जगती, परी न शिवबा समान होईल या अवनीवरती. छत्रपती शिवप्रभूंची अक्षय्य जयंतीला केलेली ही जयंती अक्षय्य तर राहीलच, पण आज आपण जयंतीच्या निमित्तानं कृतीचा संकल्प सोडला पाहिजे. अफजल खानाला काका बोलवायचं, मामा बोलायचं चालेल, पण शेवटचं स्थान कुठे असणार? प्रतापगडाच्या पायथ्याशी. 1 लाख शाहिस्ते खानाच्या फौजेमध्ये 1.25 लाख, शाहिस्ते खानाच्या फौजेमध्ये 1.25 लाख लोकांच्या फौजेमध्ये 200-400 मावळे घुसतात आणि शाहिस्त्याची छाटून येतात बोट. इस्लामिक राष्ट्राचं असतं का नाही ते इस्लामिक राष्ट्र करू शकले? हिंदूंमधली फूट, जाती जातींमधली, भाषांमधली, प्रांतांमधली आणि वर्णांमधली फूट, त्या फुटीचा फायदा घेऊन या गिधाडांनी या देशावर राज्य केलं. आणि पोलिसांना तो हिजड्यांची फौज म्हणतो, हरकत नाही. मग तू हिजड्यांच्या फौजेला जर इतकं घाबरतोस तर छत्रपती शिवप्रभूंच्या फौजेशी तुझी माय व्हायली आहे का लढायची भरव्या? पण तो बोलतो आणि जामिनावर सुटतो सुद्धा. पण आम्हाला 149च्या नोटिसा पोलिसांना नाईलाजाने द्याव्या लागतात. जगताप आणि गांगुर्डे काय करत होते? पोलिसांसाठी जो आरक्षित केलेला भूखंड होता, तो भूखंड आता तिथे इमारत बांधली जाणार, आता तिथे पोलीस राहायला येणार, पोलिसांचं केंद्र होणार, पोलिसांचं मुख्यालय होणार, आणि पोलिसांचं मुख्यालय झालं तर आम्ही संकटात येणार, ही भीती त्या देशद्रोह्यांच्या मनामध्ये आली. त्यांनी प्रचंड मोठा मोर्चा केला, पोलिसांना लक्ष केलं, पोलिसांना मारलं. पोलीस वसाहतीतल्या बायकांना सुद्धा गेल्या 2 महिने बाहेर पडता येत नव्हतं, इतकी वाईट परिस्थिती झाली. स्वतः डीसीपी शेनगावकर जखमी झाले.
डीसीपी शिंदे जखमी झाले, अनेक पोलीस कर्मचारी जबर जखमी झाले आणि मग मोठा ताफा पोलिसांचा मागवल्यावर ही पुचाट पिल्लावर बिळात पळून गेली. आणि बिळात पळाल्यानंतर काय केलं, जगताप आणि गांगुर्डे जेव्हा कर्तव्यावर होते, दोघच बिचारे कर्मचारी, पोलीस कर्मचारी तिथे रात्रीचा पहारा देत असताना या भडव्यांनी घात केला. जसा त्या हेमराजचा धुक्याचा फायदा घेऊन हेमराज आणि त्या दुसऱ्या सैनिकाचा घात केला ना, घात करण्याची जात आहे यांची, घात करणं हा धर्म आहे यांचा. तो धर्माला ते जागतात. आपण आपल्या धर्माला जागलं पाहिजे एवढंच लक्षात ठेवा. त्या जगताप आणि गांगुर्डे रात्रीच्या अंधाऱ्या पहाऱ्यामध्ये कर्फ्यू लागला होता, संचारबंदी लागली होती, त्यावेळेला तिथे पहारा देत होते, कर्तव्यावर होते. त्या कर्तव्यावर असणाऱ्या जगताप गांगुर्डेंना जवळजवळ 5,000च्या मॉबने घेरलं, 5,000च्या मॉबने, आणि इतक्या भयंकर अवस्थेत त्यांना मारलं की शवविच्छेदन अहवाल जो येतो, पोस्टमॉर्टम जो येतो, त्याच्यात असं आलंय की हे जी प्रेत आहेत, जी शव आहेत, ते शवांवर झालेल्या जखमा हे ते मेल्यावर झाल्या नाहीयेत. आधी त्यांना जखमा दिल्या, त्यांची बोटं छाटली, त्यांचे लिंग छाटलं, त्यांचे कान छाटले, डोळे भोसकले. का तर इस्लाम सांगतो, जो गैर इस्लामिक आहे, जो इस्लामच्या विरोधात आहे, इस्लाम मानत नाही, अल्लाह मानत नाही, त्याला मारताना साधं सुद्धा मारू नका. त्याला मारताना त्याचे हाल करा, त्याची बोटं छाटा, त्याचे डोळे फोडा, त्याचे कान, त्याचे मृत्यू बघून, त्याचा तडफड बघून इतर लोकांनी धर्मांतरण केलं पाहिजे, भीती निर्माण झाली पाहिजे. आणि मग त्यांना पेटवण्यात आलं, अर्ध पेटवण्यात आलं. आणि तेवढ्यात पोलिसांचा ताफा पोचल्यामुळे हातगाडीवरून ती प्रेत विल्हेवाट लावायला नेली जात होती. आणि मग पोलिसांचा ताफा पोचल्यामुळे ती प्रेत पोलिसांच्या ताब्यात मिळाली. आणि मग त्यांना ओळखता येई नाही कोण आहेत. पण कमरेचा बिल्ला असतो ना, कमरेचा पट्टा, त्या पट्ट्याच्या बॅच क्रमांकावरून कळलं की अरे हे तर जगताप आणि गांगुर्डे नावाचे आपले शिपाई आहेत. आणि त्याच दिवशी झाली इतकी भयंकर घटना. आणि त्याच वर्षी माननीय आर आबा पाटील आणि शरद पवार साहेब रोजा इफ्तार सोडायला भिवंडीमध्ये गेले होते. दुर्दैवी घटना आहे. नेते आमचे जातकुळ आमचं सांगतात, गोत्र आमचं सांगतात आणि देशद्रोह्यांबरोबर इफ्तार रोजा सोडतात. मग आता आम्हाला नेतृत्व बदल करायला नको का? आम्हाला देशद्रोही बाजूला सारायला नको का? हिंदुत्व पेटवायला नको का? कारण देशाचं रक्षण करण्याचं सामर्थ्य केवळ हिंदुत्वामध्ये आहे. कारण ही शक्ती केवळ हिंदुत्वामध्ये आहे, जातीच्यात नाही, भाषेच्या नाही, प्रांताच्या नाही, वर्णाच्या कुठच्याही संघटना या देशाचं रक्षण करू शकत नाही. उलट पक्षी या जातीच्या आणि भाषेच्या संघटनाच हे राष्ट्र मारण्यासाठी काढलेले आहेत. राष्ट्र मारण्यासाठी या संघटना जन्माला येतात. जातीचा, भाषेचा अहंकार निर्माण केला जातो. राष्ट्राचा अभिमान मारण्यासाठी जातीचा अहंकार भडकवला जातो. कारण नेमकं आपलं नाजूक मर्मस्थान त्यांनी हेरलंय की हिंदूंना सांगा की तू कुणबी आहेस, तू मराठा आहेस, तू महार आहेस, तू बौद्ध आहेस, तू जैन आहेस, शीख आहेस, महानुभाव आहेस, पण तू हिंदू नाही आहेस. असं षडयंत्र रचलं गेलंय. आता त्याला आपल्याला उत्तर द्यायचं आहे. माझी सगळी जात, गोत्र, कुळ मातीत गेलं तरी चालेल, पण मी फक्त हिंदू आहे. माझी जात हिंदू आहे, माझा धर्म हिंदू आहे, माझं राष्ट्र हिंदू आहे. मी रजा अकॅडमीच्या देशद्रोह्यांनी जर मुंबईमध्ये पोलीस आया बहिणींवर हात टाकला, कशासाठी टाकला? मगाशीच मी सांगितलं की बांगलादेशी घुसखोर 92च्या दंगलीनंतर हे देशद्रोही घाबरले की आता देश सोडून जावा लागतो की काय, अशी वेळ आली. 1992 साली प्राचीन राम मंदिर मुक्त करण्यात आलं, बाबरी मशीद पाडण्यात आली. आणि बाबरी मशीद पाडली त्याला काही लोक ढाचा म्हणतात. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारे नेते त्याला ढाचा म्हणतात. तो ढाचा नव्हता, ती मशीदच होती. बाबराने प्राचीन देवालय गाडून, विटंबना करून तिथे मशिदी उभ्या केल्या. का? तर देवालयाच्या जागी जर मशीद उभी केली तर त्याला मानणारा सर्व हिंदू पुन्हा मुसलमान होईल. ख्रिश्चनांनी काय केलं? तिथे आपल्या छोट्या छोट्या ग्रामदेवतांच्या पुतळे मूर्त्या काढल्या आणि तिथे क्रॉस लावले. गोव्यामध्ये काय झालं? तुळशी उपटल्या, तिथे क्रॉस लावले. का? तर तुळशी पूजा करणारा बोलले अरे तुळस गेली म्हणजे क्रॉस आला म्हणजे धर्मांतरण झालं. विहिरीत पाव टाकले आणि आमची लोक ख्रिश्चन झाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गोव्यामध्ये भाषण केलं की हिंदूंचा धर्म पोटात नाहीये, धर्म पोटात नसतो. काय खाता, काय पिता हे वैद्यकशास्त्राचा प्रश्न आहे. तुम्ही काय खाल्लं, काय प्यायला हा तुमच्या इच्छेचा प्रश्न आहे. तुम्हाला पचत असेल तर खाल्लं, नसेल पचलं तर त्यागलं आणि तुमचं शरीर ठरवेल, नको असेल तर ते उलटी करून बाहेर टाकेल. तुम्ही काय खाता, काय पिता याच्याशी धर्माचा संबंध नाही. धर्माचं स्थान हृदय आहे. हिंदू हरले ते सद्गुण विकृतीमुळे. शक्ती वाचून धर्म दुर्बल ठरतो, धर्म वाचून शक्ती दुष्ट बनते.
असं सावरकरांनी सांगितलं की नुसती शक्ती असून चालत नाही. अफजल खानाकडे पण शक्ती होती, औरंगजेबाकडे पण शक्ती होती, दाऊदकडे पण शक्ती आहे, पण त्यांच्याकडे धर्म नाहीये. आणि जो आहे तो अधर्म आहे. इतरांच्या आया बहिणी लुटणं, बाजारात विकणं, त्यांना रखेली करणं हा त्यांचा धर्म शिकवतो. असा जर धर्म दुसऱ्यांच्या बायका लुटायला शिकवत असेल तो धर्म असूच शकत नाही, तो अधर्म आहे. असुरी राक्षसांनी दरोडेखोर टोळ्यांनी केलेला एक नियम की आमचे नियम नाही मानाल तर बाटवले जाल, मारले जाल.